बिहारच्या निवडणुकीमध्ये काही गाण्यांनी भलताच धिंगाणा घातला आणि म्हणूनच नरेंद्र मोदी यांना म्हणावं लागलं की मारम सिक्सर के 6 गोली छाती मारे। मारम सिक्सर के 6 गोली छाती में। या गाण्याने आहिर जातीला प्रमोट केलं आणि म्हणून नरेंद्र मोदींना असं वाटायला लागलं की इथे प्रत्येक गाणं हे एका जातीला प्रमोट करायला लागलेलं आहे। याच्या पुढे जाऊन असंही म्हटलं गेलं की नदी नाला सरकार के बाकी सब भूमिहार के हे देखील या गाण्यानंतर हलके में मतले बामन को म्हणजे ब्राह्मण जातीला देखील हलक्यात घेऊ नका। ज्या ब्राह्मणांनी तुमचं लग्न लावलेलं आहे तेच ब्राह्मण तुमचा श्राद्ध देखील करतात, अशा प्रकारचं गाणं देखील या निवडणुकीमध्ये पुढे आलं। ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे ते मात्र या निवडणुकीच्या मैदानामध्ये देखील उभारलेले होते आणि जनसुराज्य पार्टीचे ते उमेदवार देखील होते आणि त्यांनी या गाण्याला प्रमोट करत करत तिथे निवडणूक देखील लढवली। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही गाणं लिहिलेलं होतं, पांडे जी का बेटा हूँ चुम्मा चिपक के लेता हूँ। या गाण्याला देखील लोकांनी भलतंच डोक्यावर घेतलं आणि यातल्या प्रत्येक गाण्याला जवळपास 3 कोटीच्या आसपास व्ह्यूज देखील मिळालेले आहेत। म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये हे गाणे किती प्रमोट झाले तुमच्या लक्षात येईल। हे गाणे खरं तर जुने आहेत, परंतु या निवडणुकीमध्ये या गाण्याला भलतंच महत्त्व आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आहिर जातीचं आणखीन एक गाणं आलं, आहिर के चलेल बा आहिर के चली। हे गाणं देखील या निवडणुकीमध्ये भलतंच गाजलं। ज्यांनी आहिर जातीवरती गाणे लिहिलं त्या गाण्याचे जे गायक आहेत खोसारी लाल यादव ते देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले होते। असे अनेक गाणे आहेत ज्या गाण्यांनी बिहारची निवडणूक गाजवली। परंतु या गाण्यामुळे जातीला प्रमोट केलं गेलं आणि पुन्हा एकदा भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जाती या उफाळून आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। अशी अनेक गाणी होती ज्या गाण्यामध्ये आपापल्या जातीला प्रमोट केलं गेलं आणि या गाण्याचा उपयोग निवडणुकीमध्ये केला गेला। खरं तर जातीचा आधार घेऊन निवडणूक लढवता येत नाही असं म्हटलं जातं, पण जातीला प्रमोट करत करत या सगळ्यांनी निवडणुका लढवल्या आणि इथे निवडणूक आयोग मात्र काहीही करू शकलं नाही। निवडणूक आयोगाला हताश व्हावं लागलं, निवडणूक आयोगाची निराशा झाली आणि निवडणूक आयोगाला या गाण्याच्या बाबतीमध्ये काहीही करता आलं नाही। हे जे गाणे आहेत या गाण्यांनी या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जातीवाद आणला खरा, परंतु हा जातीवाद फक्त बिहारपुरता मर्यादित राहील का या जातीला संपूर्ण देशभरामध्ये प्रचार आणि प्रसारित केलं जाईल हा धोका मात्र आपल्याला संभवण्याची शक्यता आहे। आज बिहारच्या निवडणुकीमध्ये हे झाले, उद्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतं, परवा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतं, पुन्हा हरियाणाच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतं, पंजाबच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतं आणि अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये असे अनेक गाणे येतील आणि हे गाणे इथल्या जाती व्यवस्थेला पुन्हा एकदा प्रमोट करायला लागतील। आपापल्या जातीचा स्वाभिमान जागृत करून या निवडणुका लढवल्या जातील, पण जातीला प्रमोट केलं जाईल। पण ज्या जाती संपवून आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं होतं त्या राष्ट्राचं काय हा प्रश्न जसा तुमच्या माझ्या समोर आहे तसाच निवडणूक आयोगाच्या समोर देखील असला पाहिजे आणि या देशामधल्या संसदेच्या सभागृहाच्या समोर देखील असला पाहिजे आणि या सभागृहामध्ये देखील चर्चा झाली पाहिजे आणि इथून पुढे कुणीही आपल्या जातीला निवडणुकीमध्ये प्रमोट करणार नाही याची काळजी देखील या संसदेच्या सभागृहाने, या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आणि या देशातल्या निवडणूक आयोगाने देखील घेतली पाहिजे। आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। अशा प्रकारचे जातीवरचे गाणे जर आपल्या लोकशाहीमध्ये आले तर इथल्या लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो का? आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।